बोला छत्रपती शिवाजी महाराज की शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचा, कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरेंचा, आदित्य ठाकरेंचा, बोला छत्रपती शिवाजी महाराज की अरे आवाज कुणाचा, आवाज कुणाचा, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचा, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, आवाज कुणाचा, शिवसेनेचा, आवाज कुणाचा, शिवसेनेचा। अनिल परब साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अंबेडकर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे कोण म्हणतो येत नाही, आल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतो येत नाही, आल्याशिवाय राहत नाही। विधान परिषदेची पदवीधर मतदारसंघाची आणि शिक्षक मतदारसंघाची जी निवडणूक पार पडली त्यामध्ये शिवसेनेला मोठं घवघवीत यश मिळालं। आदरणीय अनिल परबजी आणि आदरणीय अभ्यंकर सर या दोघांची आमदार म्हणून निवड झाली। यापेक्षा आम्हाला शिवसेनेला जो मोठा अभिमान आहे की मुंबई कुणाची याचं उत्तर या निवडणुकीमधून मिळालंय आणि म्हणून निश्चितपणे आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली हे जे दोन आमदार निवडून आले त्याचा एक आनंद व्यक्त करण्यासाठी आज आमचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी इथं जमलेले आहेत आणि येत्या भविष्य काळामध्ये सुद्धा शिवसेना कुणाची याचं उत्तर निश्चितपणे हेच मतदार देतील। पुन्हा एकदा आदरणीय उद्धवजींना मुख्यमंत्रीपदी पाहायचं स्वप्न हे तमाम महाराष्ट्रातल्या जनतेचं आहे, ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही। मी या निमित्तानं सर्व शिवसैनिकांचं मनापासून कौतुक करतो आणि पुन्हा येणाऱ्या भविष्यातल्या निवडणुकीमध्ये आपण पुन्हा एकदा लढाईला सज्ज राहूया असं आवाहन करतो आणि थांबतो। त्याचबरोबर सर विधानसभेत देखील असं यश मिळवण्याची अपेक्षा आपल्याला आहे काय? निश्चितपणे विधानसभेसाठीच म्हणतोय की पुन्हा एकदा महाराष्ट्राचं नेतृत्व हे आदरणीय उद्धवजींच्याकडे जावं ही पूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची इच्छा आहे आणि ते आपल्याला नक्की पाहायला मिळेल याची मला खात्री आहे। सत्यवार्ताला आता 2 वर्ष पूर्ण होत आहेत। या भागातल्या सगळ्या प्रश्नांना हात घालण्याचं काम आपण जे केलंय या निमित्तानं तुमच्या चॅनेलला सुद्धा मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। धन्यवाद। सत्यवार्ता न्यूजला 2 वर्ष पूर्ण होत आहेत। सत्यवार्ता न्यूजच्या माध्यमातून गडिंग्लज, दादरा आणि चंदगड विभागातले जनतेचे आणि राजकीय प्रश्न हे वेळोवेळी मांडले त्याबद्दल आज त्यांना 2 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मी शुभेच्छा देतो। सत्यवार्ता या न्यूजला आज 2 वर्षाचा काळ पूर्ण होतोय। या 2 वर्षाच्या काळामध्ये ज्या सामाजिक क्षेत्रामध्ये चाललेल्या घडामोडीचं सर्वसामान्य जनतेपर्यंत प्रसारण करण्याचं काम अतिशय मोलाचं आणि निष्ठेनं आणि सत्य घटना समाजासमोर मांडायचं काम या सत्यवादी चॅनेलच्या वतीनं या गडिंग्लज विभागामध्ये अतिशय क्रियाशील पद्धतीनं मांडलं जात आहे। याबद्दल भविष्यकाळामध्ये या चॅनेलला ऊर्जितावस्था यावी त्यांना आमच्या शिवसेनेच्या वतीनं या निमित्तानं भावी काळासाठी शुभेच्छा व्यक्त करून या ठिकाणी शुभेच्छा देतो। त्याच्या बाजूने न्याय देणारे म्हणजे सत्यवार्ता, सत्यवार्ताला दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा।